संपर्क साधा. रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस कंपल्सरी आहे. यस, पवन भगत तयार बॅटिंगला. बंटी उघडे, पहिला बॉल डॉट. या बॉलवरती पाहू शकाल बॉल चला नक्की लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल अडवला जातोय. 2 धावा होतील का? बॅकअप आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बॅटची लीडिंग लागली होती, चान्स बनली होती विकेट किपर कडे. स्पर्धेसाठी भरपूर मेहनत भास्कर शेठ भगत असतील, त्याचबरोबर सुभाषदादा पारधी असतील, रमेश कातवारे असतील, अजय हिरवे, भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे. भरपूर सारी जबाबदारी जाणू हिरवी साहेबांनी मात्र यांच्या खांद्यावरती टाकलेली आहेत. अजय हिरवे असतील, सुभाष पारधी, भास्कर भगत, रमेश कातवारे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पेंढरगोल. विशेष आभार व्यक्त करतोय ग्रामस्थ मंडळ पेंढरगोल संपूर्ण वासियांचं. तुम्ही भरपूर मेहनत घेताय, तुमचं विशेष आभार व्यक्त करतोय संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पेंढरगोल. असं सहकार्य करत राहा आम्हाला. पुढील बॉल बंटीसाठी. रूम बनवून खेळायचा होता. चांगला बॉल. जय बजरंग झाडकरी विपक्ष खंडवी ब्रदर्स मानेचा वाडा. नेक्स्ट मॅच त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पायरवाडी दिनेश खंडवी आणि त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई कळभोंडे असा शेड्यूल पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल उडवलाय, बॉलला आसमान दाखवलंय, बॉलला बॉल फेकून दिला गेलाय. दर्शक दीर्घामध्ये हवाई सफर, आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू सो मच डीजे. धाव फलकावती धावसका पाहायला मिळतात त्या 8. षटकार आलाय बंटी उघडेच्या बॅटमधनं. फुल टॉस बॉल होता, फुल टॉस वसूल केला होता त्या बॉलवरती. पुढील बॉल पवन. टेप आउट झालेत, पुन्हा एकदा खोदून काढलाय, चांगला फटका. बॉल निघून चालाय सीमा रेषा पार. बंटी उघडेचा वार सीमा पार. चांगला फटका होता, डाऊन द ग्राउंड फटका. आलाय चौकार. धावसंख्या 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 12. आता बंटी उघडे म्हणतोय मला नाही थारा, कारण धावसंख्या आहे 12. या बॉलमध्ये 2 फिल्डरला मात्र बीट कर बॉल निघून चाललाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिटचा फटका पाहू शकाल. चांगलं षटक मध्ये धावा बनवल्या गेल्या. बंटी उघडेच्या बॅटमध्ये तब्बल गोळा केल्या. आता पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. मोर्या स्पोर्ट्स बेलपाडा संघाची धावसंख्या 16. 16 ऑन द बोर्ड. तर दुपारवाडी संघ आपण लेट झाला, 2 बॉलची पेनल्टी घेऊन खेळत, आणखीन उशीर लावू नका. संपत भगत दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. जे काही नियम माहीत नसतील तर तुम्ही अंपायरना बिंदास विचारू शकता. चला जरा लवकर घ्या. गोलंदाज सज्ज संपत. बॅटिंगला जयेश उघडे. पुढे टाकलेला बॉल, स्विंग अँड मिस. चांगला बॉल होता.
गोलंदाज सज्ज संपत बॅटिंगला जयेश उघडे. पुन्हा एकदा नक्की पाहू शाल स्टेट डाऊन फटका सजवायचा होता स्वतःच्या फॉलोवरती. चांगली फिल्डिंग चांगले एफर्ट्स दिले गेलेत. लॉफ केलाय उडवलाय बॉलला उडन खटोला बेलपाडा ब्रँड आलाय थेट षटकार. हा बॉल मध्ये फेकून दिलाय बंटी च्या बॅट मध्ये आणखी निघालाय मॅक्झिमम धावसका 23 23 ऑन द बोर्ड 23 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज धावसका 23 झाल्यात. पुढील बॉल संपत पुण्याचा क्रॉस बॅटने फटका सजवला गेलाय. चांगला फटका आहे गॅप मध्ये बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर आलेत. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल. 2 धावा धाव फलकावरती जॉईन होतील. या 2च्या सगळ्या धावसका धाव फलकावरती 25 25 ऑन द बोर्ड 25 धावा. मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा विपक्ष मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देताना पाहायला मिळते दुप्पारवाडी. यानंतरचा सामना एक मोठी लढत शहापूर तालुक्यातील 2 दादा संघ जय बजरंग झाडखैरे विपक्ष खंडवी ब्रदर्स मानेचा वाडा. आणखी एक नडगाव विभागातील संघ आता संतोष खंडवी अँड कंपनी ॲज अ फॉरेस्टर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पुढील बॉल संपत बॅटिंगला बंटी उघडे. पुन्हा एकदा की स्टेट आउट झाले. चांगला फटका आहे. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल सोडलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जो फिल्डर होता करतोय चुकी. ही चुकी महागात पडू शकते. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मार्फत धावसका जाते 26 या कडेवरती. बॅटिंगला जयेश उघडे पाहायला मिळतोय. चांगली साथ देतोय जयेश. हा बॅटर बंटी साठी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम 2 बॅटर करतायत. पुढे टाकलेला बॉल याही बॉलवरती चांगला फटका आहे. पुन्हा एकदा यावर मात्र पुन्हा एकदा झेल मात्र धरतीला दान. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 मात्र झेल सोडले गेलेत. धावसका 28 12 बॉलचा खेळ झालाय. 28 धावा धाव फलकावरती मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा टीमची. अंकुश दुपारी पाहायला मिळतो. अंकुश दुपारी लॉफ करायचा होता. मिस टायमिंग बंटी चा झेल. पुन्हा एकदा चान्स बनली होती. 3 फिल्डरच्या मधोमध बॉल पडलाय. एक शॉर्ट रन. एकच धाव. शॉर्ट रन पाहायला मिळतोय. बंटी उघडेच्या मार्फत एकच धाव. धावसका 29. गोलंदाज अंकुश बॅटिंगला बंटी. पुण्याचा स्टेप आउट झाले. लाजबाब स्ट्रोक परंतु केली चुकी. आणखीन एक झेल ड्रॉप. 4था झेल ड्रॉप. परिणामी षटकार. झेल सोडलाय आणि षटकार सुद्धा पाहायला मिळतोय. खरा फिल्डिंग 4 झेल सोडले दुपारवाडी टीम. आता तुमची सुट्टी नाही आहे कारण बंटी वाजवते घंटी आता दुपारवाडीच्या गोलंदाजांची.
35 झाल्यात. 4 झेल ड्रॉप पाहायला मिळतात दुपारवाडी संघाची मार्फत. खराब फिल्डिंग, बॉल जाऊ दिला आउटसाइड द लेग स्टंप. वाईड बॉल 1 तर धाव. धावसंख्या 36 धावा विदाउट लॉस्ट. मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा टीम. पुढील बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओव्हरपीचा बॉल खोदून काढलाय. चांगला फटका आहे. गॅपमध्ये बॉल. डीपमध्ये फिल्डर आलेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा केल्यात. वाह, गुड रनिंग बिट द विकेट. दोन धावा कंप्लीट. या 2च्या सण धावसंख्या धाव फलकावरती 38 धावा धाव फलकावरती. चांगल्या स्कोर कार्डवरती धावसंख्या चालली आहे. कारण बंटी उघडेची बॅटिंग या मॅच मध्ये मोरिया स्पोर्ट्स बेलपाडाकडनं चांगली पाहायला मिळते. 38 झाल्यात. पुढील बॉल अंकुश धापटे. वाईड बॉल. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. वाईड. धावसंख्या झाली ती 39. 12 बॉल 34 वरती खेळतो. धावसंख्या धाव फलकावरती पाहामध्ये 39. पुढील बॉल गोलंदाज अंकुश धापटे. दुपारे. फुल टॉस बॉल स्लाइस केलाय. चांगला फटका आहे. डीपमध्ये फिल्डर आले. स्क्वेअर लेग रिजन मधनं. एकच धाव. धावसंख्या 40. मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा संघाची धावसंख्या झाली आहे 40-40. लॉफ केलाय. उडवलाय बॉलला. जयेश उघडेच्या बॅटमध्ये आणखीन एक बेलपाडा ब्रँड षटकार आलाय 6 धावेंसाठी. धावसंख्या 46. 3 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्या 46. आता बेहती गंगा मी हात धुना इमन नाही. त्याचं मात्र जर बंटी मारू शकतो मी का नाही याचं जयेश उघडेनं दिलंय उत्तर. 18 बॉल मध्ये बनवले. आता 46 शेवटचा षटक असेल. चला झाडखरे टीम. हर्षद आपण आला तर संपर्क साधा लगेच. जीवन भगत चौथा स्पेल हाताळण्यासाठी आलाय. सेहेचाळीस झाल्यात. पुढील बॉल जीवन भगत बंटी गुडेसाठी. पुन्हा स्टेप आउट झाल्यात. बॅटची लागली लिडिंग एज. आणखीन एक 5वा झेल ड्रॉप. हे काय होतंय. सीमा पार. 4 चौकार. डीजे धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 50 ऑन द बोर्ड. 50. 15 बॉल 39. बंटी उघडे थांबेल तो कसला बंटी उघडे. काय बॅटिंग पाहायला मिळते मॅच मध्ये.
पुढील बॉल जीवन भगत बट्टी उघडेसाठी. हा बॉल डॉट टाकलाय. अर्ध्या खेळपट्टीवर बॉल होता. धावसंख्या 50. चला जय बजरंग झाडकरी संघ आपण लवकरात लवकर या प्रतिनिधी आला असेल तर लवकर संपर्क साधा आयोजनच्या माध्यमातून सूचना येते. जय बजरंग झाडकरी संघ. पुढील बॉल जीवन भगत बंटी उघडेसाठी. ओहो चांगला फटका आहे. गॅप देखील मोठा पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. आदिवासी चषक चौकार. गोलंदाज जीवन. ओरपीचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका पाहू शकाल. फिल्डर होते ते बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय सीमा पार. आणखी निकालाय बंटी उघडेच्या बॅट मधनं. आउटस्टँडिंग बॅटिंग, माइंड ब्लोईंग बॅटिंग पाहायला मिळते आहे. 47 वरती खेळतोय. 18 बॉल 47. धावसंख्या संघाची 58 झाली आहे. मैदानाला आग लावून टाकणारी फलंदाजी आज मात्र मोरिया स्पोर्ट वेलपाडा टीमकडे बंटी उघडेची पाहायला मिळते आहे. 47 झाल्यात. जाऊ दिले बॉलला. पंच वळतायत. वाईड बॉल. धावसंख्या 59. एस 59 झाल्यात. पुढील बॉल जीवन भगत. शफल झाले होते. बॅटने पूर्णपणे बॉडी बॅलन्सचा विचार करायचा. ऑफ स्टंपच्या बाहेर गेले होते मारण्यासाठी परंतु कनेक्शन मात्र नो बॉल बॅट कॉन्टॅक्टच झाला नाहीये. हा बॉल डॉट. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 59 पाहू शकाल. 19 बॉल 47. 50 होईल का? कारण 3 धावा पाहिजे तर बंटी उघडेसाठी 50 साठी. पुढे टाकलेला बॉल लॉफ करायचं होतं. याही बॉलमध्ये झेल ड्रॉप पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावा. धाव संख्या धाव फलकामध्ये 2च्या साईडने 61. परंतु बंटी उघडेची बॅटिंग आवडली असेल तर मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा डगाव टाळ्या वाजवा. 20 बॉल 49. 61 61 आणि 62 भलं मोठं आव्हान ठेवलंय. दुपारवाडी या संघासमोर फिल्डिंग लावून घ्या मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा. जबरदस्त बॅटिंग, माइंड ब्लोइंग बॅटिंग. 20 बॉल 49. नाबाद राहिला. काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. कप्तान चला सीनातान. चला जय बजरंग झाडकरी टीम. चोवीस 24 बॉल 62 फिल्डिंग लावून घ्या मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा टीम. आणि सलामीर बॅटर देखील दुपारवाडी संघ पाठवा. सलामीर बॅटर देखील.
24 मध्ये बनवायचे आहेत 62. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सक्रू भांगारा सरांचं इथे शुभागमन झालंय. जानू भांगारा साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत करतोय लेजंड ऑफ बलवंडी. यस सक्रू भांगारा साहेब, त्याचबरोबर जानू भांगारा साहेबांचं इथे शुभागमन झाले. बलवंडी गावचे गोड व्यक्तिमत्व, शहापूर तालुक्यातील नक्की अग्रगण्य असलेला फलंदाज म्हणून ज्या फलंदाजी चर्चा अजूनही आठवतीये, लेजंड ऑफ शहापूर सक्रू भांगारा. कालकिर्द त्याने देखील गाजवली आहे. 24 मध्ये बनवायचं 62. पहिला बॉलमध्ये एक सिंगल कंप्लीट. पहिला बॉल पहिली सिंगल. तवसगा 1 दुपारवाडी. मध्ये बनवायचा 61. तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये नक्कीच 5-5 बॉल टाकले. 2 बॉलची पॅनल्टी. लेट रिपोर्टिंग. तुम्हाला परिणाम मात्र त्याचा रिटर्न मात्र तुम्हाला भुगतान मोठा करावा लागतोय मित्रांनो. रनांची पॅनल्टी नाही आहे, थेट बॉलची पॅनल्टी तुमच्यासाठी. जगीज हे आयोजन चांगले ठेवलंय साहेबांनी. तो टीम लेट होतात. यस गोलंदाज सज्ज. ओरपीचा बॉल चांगला फटका होता, खोदून काढला व्ही शेप मध्ये. तिकडे बंटी उघडे. आज बंटी उघडेची बॅटिंग काय पाहायला मिळाली. चला जय बजरंग झाडकरे संघ लवकर लवकर आपण यायचं. जय बजरंग झाडकरे टीम. अन्यथा पॅनल्टी. ही मॅच संपेपर्यंत जर आपण रिपोर्टिंग केलं नाही तर थेट पॅनल्टी आपल्याला देखील 2 बॉलची लागू शकते. कारण कंपल्सरी टॉस इनिंग ब्रेकमधनं कंपल्सरी आहे, स्पर्धा नियम आहे. गोलंदाज सज्ज. 22 मध्ये बनवायच्या 60. पाटील यशवंत. आडवा बाटने फटका सजवायचा होता. आलेला हा चेंडू रॉड बॉल. शरीराचा विधणारा बॉल. लेंथ लाईन चांगली पाहायला मिळते गोलंदाज गणेश उघडेच्या मार्फत. केवन आणि यशवंत ही जोडी पाहायला मिळते. 21 मध्ये बनवायचे अजूनही 60 धावा. धावसका 2च आहेत. 4 बॉल 2. घड्याळातील काटे सुद्धा टकटक करतात. प्रश्न विचारतात की धावा येणार कधी. नक्कीच आव्हान देखील तेवढंच ठेवलंय 62. त्याचा पाठलाग करायचा आहे तर शांत बसून चालणार नाहीये. बिगिट करावं लागतील. चांगला फटका आहे क्रॉस बॅटेडने. चांगली फिल्डिंग केली होती. तो शेवटच्या मोमेंटला बंटी उघडे करतोय चुकी. परिणामी आलाय सीमा पार चौकार. ह्या बॉलमध्ये आलाय चौकार. धावसका धाव फलक होती 6. टॉस बॉल ऑफ करायचा होता. खेचून मारलाय, फेकून दिलाय, बॉल चाललाय. या सिरीज आउट ऑफ द मार्क. षटकार. व्यासपीठाकडे उपस्थित मान्यवर जानू भांगारा साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत सक्रूजी भांगारा साहेब देखील उपस्थित आहेत. धावसका झाल्यात 12. आता 18 मध्ये बनवायच्यात 50.
3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. तीन ओव्हरमध्ये बनवायच्यात 50. बंटी उघडे त्याची बॅटिंग देखील लाजवाब राहिली. पाहू शकाल गोलंदाजी देखील कशी करू शकेल. तब्बल काय बॅटिंग 49 ना बाद. त्याच्या जोरावरती टार्गेट 62 दिलं होतं. चला लवकर लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा झाडकरे टीम. वन फॉर द ओव्हर असे वॉन केले गेले. येस गोलंदाज सुजा बंटी. चांगला बॉल. धावसका धावफल कधी 12. चांगला फटका आहे गॅपमध्ये बॉल. फिल्डर येतात डीप मधनं. 2 धावा तब्बल कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. धावसका दोन्ही पुढे जाते. 14 आकड्यावरती. इथे सुद्धा चांगली लेंथ लाईन पाहायला मिळते. वाईट साठी डीआरएस घेतला गेलाय. वाईट साठी डीआरएस घेतलाय. तिसऱ्या पंचांना मात्र निमंत्रण दिले गेलंय. टेक्निकल रूम मध्ये जॉईन होतील हेमंतजी तावडे सर. मी विनंती करतोय जाणूजी बांगारा साहेब आणि सक्रूजी बांगारा साहेब आपण जॉईन व्हायचा टॉस कबॉक कक्षामध्ये. तिथे मात्र आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. इज अ फेअर डिलिव्हरी. इथे मात्र चांगला फटका आहे. सेल मात्र सोडला गेलाय फिल्डरच्या मार्फत. चौदा धावा धाव फलकावधी. 14 मध्ये बनवायच्या 16 धावा. 13 मध्ये बनवायच्या 46. डॉट बॉल. यस इथे मात्र सन्मान केला जातोय. पाहू शकाल आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान मान्यवरांच्या केला जातोय. शाही सन्मान हा आदिवासी चषकाचा हा सन्मान. तर टॉस देखील केला जाईल. 2 कर्णधारांचा मात्र सन्मान देखील केला जातोय. 2 कॅप्टन्स जॉईन होत आहेत. झाड खैरे बारा मध्ये बनवायच्या 46. गोलंदाज रोशन येतोय. यस
जाऊ मॅचकडे. 12 बॉल 46. टॉस देखील केला जाईल. 5च बॉल टाकले जातील कारण 2 बॉलची पेनल्टी आहे. तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये 5-5च बॉल टाकले जातील. बॉलवरती चांगला बॉल गोलंदाज च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रोशन मानीचा पाडा वन द टॉस. खंडवी ब्रदर्स मानीचा पाडा वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. जय बजरंग झाडखैरे टीमला बॅटिंगसाठी दोन्ही सायदा भरपूर सारा शुभेच्छा असतील. ओरपीचा बॉल चांगला फटका डाऊन द ग्राउंड. प्रयत्न केले होते जयेश उघडे याने परंतु प्रयत्नाने देखील अपयश आलाय. बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धाव फलक 20. 10 मध्ये 42. हा बॉल मध्ये नक्कीच पाहू शाल. दांडी गोल केले. क्लीन बोल्ड यशवंतचा. खेळ मात्र नक्कीच संपवलाय. गोलंदाज रोशन लागलेला पहिला धक्का 20 वरती. दुपारवाडी संघाला यशवंत बॅक टू पवेलियन. संपत भगत 9 मध्ये बनवायच्यात 42. पहिला धक्का लागलाय 20 वरती. 9 मध्ये बनवायच्यात 42. चला बिलपाडा टीम थोडा फास्ट घ्या. फिंगर ऑफ केलेत. OUT आउट. लेग बिफोर. LPW आउट. फलंदाज बाद. गडी बाद 20. टू बॅक 2 गडी बाद केले गेले. ऑन हॅट्रिक नाव आता मात्र असेल. रोशन झुगरी नवीन बॅटर. पवन भगत. बॉलवरती प्रचंड वेग. गोलंदाज सहा मध्ये बरोबर 42. चला गोलंदाज जरा फास्ट घ्या. हिलपाटा टीम देखील. निखिल येतोय. निखिल उघडे. यस गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेटने मारा. खुला टाकलेला बॉल. चांगलं फिल्डिंग स्लिप मध्ये आज परफॉर्मन्स चांगला राहिलाय बिलपाडा संपूर्ण
टीमचा केलेलं बॅटिंग, त्यानंतर जयेशने देखील त्यांना साथ दिली. बंटी उघडेचे 49 धावा, त्यानंतर गोलंदाजी देखील धारदार केली मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा टीमच्या गोलंदाजानं. याही ओव्हरमध्ये नक्कीच 5च बॉल टाकले जातील. खुला टाकलेला बॉल, चांगला बॉल, योग्य बॉल निखिल उघडेच्या मार्फत. अपकमिंग यंगस्टर आहेत हा बेलपाडा टीमचा गोलंदाज, अपकमिंग यंगस्टर. येणाऱ्या काळामध्ये नक्की याचाही बोलबाला राहील निखिल उघडेचा, कारण लेंथ लाईन पाहू शकाल आपण. पेस आहे याच्याकडे, गती आहे, गतीमध्ये बीट केलं गेलंय. आणखीन एक हा चेंडू डॉट बॉल, काय गोलंदाजी निखिल उघडेच्या मार्फत पाहायला मिळते. हा बॉल जाऊ दिलाय, वाईट बॉल. 21. पाहू शकाल बॉल निघून चालला या थर्डमॅन क्षेत्रामध्ये. लेग बायच्या स्वरूपात चौकार आलाय. 5 बॉलची ओव्हर होती, कारण बॉलची पॅनल्टी दिली होती. इथे अभिनंदन टीम बंटी उघडे आणि कंपनी, अर्थातच मोरिया स्पोर्ट्स बेलपाडांना हडलक देऊया.